नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये भरती निघालेली आहे. 1130 जागेसाठी भरती केली जाणार आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स नोटीस रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी भरती असणार आहे. मेल कॅन्डिडेटसाठीच भरती केली जाणार आहे. तर डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. 31 ऑगस्टपासून ॲप्लिकेशन चालू होऊ शकतं आणि शेवटची तारीख असणार आहे 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. क्लोजिंग डेट पण 30 सप्टेंबरच दिलेले आहे. द ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीजन फॉर फिलिंग अप द टेम्पररी पोस्ट. टेम्पररी पोस्ट असणारी कॉन्स्टेबलची आणि पे स्केल तुम्हाला 21,700 to 69,100च्या रेंजमध्ये ते मिळू शकतो. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही अलाउन्सेस आहे ते सर्व तुम्हाला इथे मिळू शकणार. आता इथे ॲप्लिकेशन ऑनलाईनच करायचे तुम्हाला. ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड थ्रू ऑनलाईन. ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर पहिलं आहे फिजिकल इफिशियन्सी स्टेट, शारीरिक चाचणी असणार आहे. फिजिकल स्टँडर्ड स्टेट असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स आहे. रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. हे सर्व रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे. ह्या प्रकारे तुमचे रिक्रुटमेंट होऊ शकते. आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि तुम्हाला इथे वेतन किती मिळू शकतं आणि कॅटेगरी स्टेट वाईज कॅटेगरी जागा किती आहे. जर टोटल 1130 जागा आहे आणि आपण महाराष्ट्रासाठी बघायला गेलं तर महाराष्ट्रासाठी जागा असणार आहे एकूण 72 जागा आहे महाराष्ट्रासाठी. तर इंटायर स्टेटसाठी 61 जागा आहे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर. आणि नॅक्सल आणि मिलिटन्सी एरियासाठी 11, अशा टोटल 72 जागासाठी भरती होऊ शकते महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीनुसार. आणि टोटल ऑल ओव्हर इंडिया वॅकन्सी असणार आहे 1130. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यांनी. द कॅन्डिडेट मस्ट बी पास 12th स्टँडर्ड पास असणं गरजेचं आहे. और इक्विवॅलंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और बोर्ड विथ सायन्स सब्जेक्ट. म्हणजे 12वीला तुम्हाला विज्ञान हा विषय असणं गरजेचं आहे. म्हणजे विज्ञान जे 12वी सायन्सचे विद्यार्थी आहेत ते इथे अर्ज करू शकतात. एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 23 वर्ष कमीत कमी असणं गरजेचं आहे. 18 आणि मॅक्झिमम 23 जनरल कॅटेगरीसाठी. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना वयास सवलत देण्यात आलेली आहे. जसं की SC STना 5 वर्ष वयास सवलत आहे, OBCना 3 आणि एक्स सर्व्हिसमॅनला 3 वर्ष वयास सवलत देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपये असणार आहे. आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅनला कुठलीही ॲप्लिकेशन फी इथे चार्ज केली जाणार नाही आहे. ऑनलाईनच अर्ज करायचं तुम्हाला. अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.